मंडळी, राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया काल पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला होता. 5 फेब्रुवारी रोजी होणारं मतदान काल 7 फेब्रुवारी रोजी पार पडलं, तर मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी करण्यात आली. दरम्यान काही अपवाद वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. मतदारांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचं देखील पाहायला मिळालं. या निवडणुका पार पडल्यानंतर या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. म्हणूनच माध्यमात आलेल्या एक्झिट पोल्सनुसार ज्या 12 जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या तिथे नेमके काय अंदाज वर्तवण्यात आलेत, कोणाच्या किती जागा निवडून येऊ शकतात याचाच अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यानुसार रायगड जिल्ह्यात एकूण 59 जागांवर मतदान झालं. त्यात भाजपला 17, शिंदे सेनेला 25, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 11, ठाकरे सेनेला 2, काँग्रेसला 2, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 0, शेकापला 2 अशा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. एकूणच ही सगळी आकडेवारी बघता रायगड जिल्ह्यात शिंदेची शिवसेना बाजी मारणार असं दिसतंय. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 56 जागांसाठी मतदान झालं. त्यामध्ये भाजपला 6, तर शिंदे सेनेला 30, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 9, ठाकरे सेनेला 10, काँग्रेसला 1, राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचं या एक्झिट पोल्सच्या आकड्यांवरून समजतंय. म्हणजेच एकूणच रत्नागिरीमध्ये सुद्धा हा निकाल शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने झुकणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 50 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये भाजपला 21, शिंदे सेनेला 13, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0, ठाकरे सेनेला 8, मनसेला 6, काँग्रेसला 0, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 0 अशी आकडेवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून समोर आली आहे. आणि इथं भाजप 21 जागा जिंकत बाजी मारेल असं या आकडेवारीतून दिसतंय. यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 73 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये एक्झिट पोल्सनुसार भाजपला 20 जागा, शिंदे सेनेला 10 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांना मिळून 29 जागा मिळणार असल्याचं दिसतंय. त्याचबरोबर ठाकरे सेनेला 2, काँग्रेसला 1 जागा मिळू शकते असं आकडेवारीमधून समोर आलंय. आणि एकूणच ही आकडेवारी बघता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार असं दिसतंय. यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 65 जागांसाठी निवडणूक पार पडली. एक्झिट पोल्सनुसार भाजपला 36 जागा, शिंदे सेनेला 11, राष्ट्रवादी अजित पवारला 13 आणि ठाकरे सेनेला इतकी जागा मिळताना दिसत नाहीये. त्याचबरोबर काँग्रेसला देखील इथं एकही जागा मिळणार नसल्याचं दिसतंय. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 3 तर अपक्षाला 2 जागा मिळताना दिसतायत. आणि ही आकडेवारी पाहता सातारा जिल्ह्यात मात्र भाजप आघाडीवरती असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आणि इथं भाजपची सत्ता असू शकते असा अंदाज वर्तवला जातोय. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला जर निकाल आपण पाहिला तर इथे एकूण 61 जागा होत्या. त्यामध्ये भाजपला 25, शिंदे सेनेला 4, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 5, ठाकरे सेनेला 0, काँग्रेसला 14, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 11 आणि इतर 2 अशी आकडेवारी समोर आली आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये देखील भाजपने बाजी मारलेली दिसते आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 68 जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपला 13, शिंदे सेनेला 14, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10, ठाकरे सेनेला 0, काँग्रेसला 14 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 3, ज्ञानेश्वर राज्यशक्तीने 6 आणि इतरने 8 जागा मिळवल्या आहेत. आणि एकूणच इथला निकाल बघता शिंदे शिवसेना इथे आघाडीवर असल्याचं दिसतं आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 68 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये एक्झिट पोल्सनुसार भाजपला 36, शिंदे सेनेला 7, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10, काँग्रेस आणि ठाकरे सेनेला इथं एकही जागा मिळताना दिसत नाहीये. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 9, सांगोला विकास आघाडीला 2, करमाळा विकास आघाडीला 4 जागा मिळताना दिसतायत. आणि एकूणच ही आकडेवारी बघता इथे सुद्धा भाजपची सत्ता येऊ शकते असा एक्झिट पोल्सनुसार अंदाज व्यक्त केला जातोय. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 63 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये एक्झिट पोल्सनुसार भाजपला 26, शिंदे सेनेला 20, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8, ठाकरे सेनेला 6, काँग्रेसला 1, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 0, MIMला 1 जागा मिळू शकते असा आकडेवारी समोर आली आहे. आणि ही आकडेवारी बघता इथे सुद्धा भाजपच आघाडीवर आहे असं दिसतंय. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 55 जागांसाठी निवडणूक पार पडली.
त्यामध्ये भाजपला 22 जागा, शिंदे सेनेला 11 आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. ठाकरे गटाला 14, काँग्रेसला 3 आणि शरद पवार गटाला 4, अपक्षाला 1 जागा मिळताना दिसतीये. आणि ही आकडेवारी बघता इथे सुद्धा भाजपकडे सत्ता जाऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही. पुढे लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 59 जागांसाठी निवडणूक पार पडली आहे. त्यामध्ये भाजपला 20, शिवसेनेला 3, अजित पवार गटाला 8, ठाकरे गटाला 1, काँग्रेसला 21 तर शरद पवार गटाला 2 जागा मिळताना दिसतायत. त्यासोबतच वंचितला 1 आणि अपक्षाला 3 जागा मिळताना दिसतायत. एकूणच ही सगळी आकडेवारी बघता लातूर जिल्ह्यामध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच लढत रंगताना दिसतीये. या आकडेवारीनुसार काँग्रेस फक्त एका जागेने भाजपच्या पुढे आहे. त्यानंतर सर्वात शेवटी परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 54 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये भाजपला 21 जागा, शिंदे सेनेला 8, अजित पवार गटाला 14, ठाकरे गटाला 5 आणि काँग्रेसला 4 तर शरद पवार गटाला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. त्याचबरोबर इथं रासपला 1 आणि वंचितला 1 जागा मिळताना दिसती आहे. आणि एकूणच ही आकडेवारी बघता भाजप इथे बाजी मारेल असं चित्र आहे. मंडळी, या एक्झिट पोल्सची आकडेवारी पाहता कोकण भागात रायगड आणि रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुसंडी मारणार असल्याचं दिसतंय. तर सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतो आहे. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसतंय. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमध्ये महायुती ही बहुमताकडे झुकते आहे. तर लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. आता नक्की विजय कोणाचा होणार हे निकाल लागल्यानंतरच कळेल. पण या निकालांच्या अंदाजांबाबत, एक्झिट पोल्सबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.